आणि स्वप्नील महाजनजी. स्वप्नील, आपण प्रेक्षकांना नेहमी सांगतो की आपण काय भूराजकीय अशांतता त्याचे काय आपण ॲनालिस्ट नाही किंवा हे नाही, पण त्यावर नजर ठेवणं आपलं हे एक काम आहे आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांना सतत सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. मागील 5 ते 6 वर्षात एक डीडॉलरायझेशनची एक मुवमेंट खूप स्ट्रॉंग झाली होती आणि आपणही बघत होतो की त्यात आपल्यासारख्या मोठ्या इकॉनॉमीचाही त्यात सहभाग होता. पण त्यानंतर परत एकदा डॉलर आता खूप स्ट्रॉंग व्हायला लागलेला आहे आणि परत त्याचं प्रभुत्व कायम येतं आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. ही सिच्युएशन कितपत महत्त्वाची आहे आपल्या दृष्टीने? आपण बऱ्याच वेळा जेव्हा एक गोल्डची रॅली दिसली मागच्या वर्षात 60%ने गोल्ड वाढलं, तेव्हा सगळीकडे जो ॲनालिसिस होता त्यात ही डीडॉलरेशनची थीम ही मोठी आणि सातत्याने बोलली गेली. पण आता बघा, एक थोडासा वॉर झाला आणि आपण परत डॉलरचं प्रभुत्व आपल्याला दिसतंय की ते किती मोठं आहे. काही आकडेवारी जर बघितली तर जे आपले ट्रेड होतात तर त्यामध्ये फॉरेन एक्सचेंजच्या ट्रेडमध्ये अजूनही डॉलरचा 85-89% एवढा सहभाग आहेत. आणि जे तुमचे फॉरेक्स रिझर्व्ज आहेत ग्लोबल इकॉनॉमीमध्ये, त्यामध्ये पण जवळजवळ 55% अराउंड रिझर्व्ज जे आहेत ते डॉलर्समध्ये आहेत. त्यामुळे डॉलरचं प्रभुत्व तसं कमी झालेलं नाही. ती खूप साऱ्या इकॉनॉमीज ज्या आहेत म्हणजे कंट्रीज, की डॉलरचं प्रभुत्व कमी करावं म्हणजे आपल्या काही ट्रेड्स वगैरे त्या इझी होतील. जर एक त्याचा मीडियम आणि शॉर्ट टर्म व्ह्यू घेतला तर त्याचा नॉईज त्या थीमचा जेवढा जास्त होता तेवढी रियालिटी नाही आहे. पण मी जर थोडा लाँग टर्म व्ह्यू घेतला इथून पुढचा, तर ही डीडॉलरेशनची थीम जी आहे ती आपल्याला डिनाय करता येणार नाही. ती स्ट्रक्चरली प्रोग्रेसिव्हली होईल. कारण 2000मध्ये जे मी फॉरेक्स रिझर्व्ह सांगितले आता 55% आसपास आहे, ते 70% होते. आणि जे फॉरेक्स ट्रेड आहे ते जवळजवळ मग 90%च्या पुढे फक्त डॉलर डिनोमिनेटेड होते. इन्व्हॉइसिंग पण हे डॉलरमध्ये मेजरली व्हायचं, जे आता 50%पर्यंत आलेलं आहे. आणि त्यासाठी ज्या कारणीभूत गोष्टी किंवा ज्या पद्धतीने ते केलं जाते त्याच्यामध्ये एक मोठं आहे की तुमचे रिझर्व्ज जे आहेत ते डॉलरला चेंज करून गोल्डवर आणायचे. त्यामुळे आपण गोल्डची रॅली बघतोय. पण ह्या दोघं ॲसेटमध्ये फरक मोठा आहे की जसं मी मागे म्हटलं की गोल्ड हा ट्रान्झॅक्शनल नाही आहे, करन्सी नाही आहे ती. त्याच्यामुळे त्याला एक लिमिटेशन येतं रिझर्व्जला. तुम्हाला लिक्विडिटी असेल, तुम्हाला जेव्हा काही ट्रेड्स करायचे असेल, मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी किंवा जास्त करायची असेल, रिझर्व्ह जे आपण इकॉनॉमी त्यांचा इंटरफेअर करत असते मार्केट मुवमेंट कधी कधी करेक्ट करण्यासाठी, तिथे गोल्ड वापरता येत नाही. त्यामुळे डॉलरचं इम्पॉर्टंट तिथे राहणारच आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बायलॅटरल ज्या ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये डॉलर कंपल्शन कमी करून ज्या लोकल करन्सीज आहेत त्या तुम्हाला वापरतात. त्यामुळे तिथे डीडॉलरेशन होतं. आणि ह्या जिथे पण होताना दिसतात तिथे त्याचं प्रभुत्व कमी होऊ नये म्हणून US इकॉनॉमी ट्राय करते. आणि जे रिसोर्सेस आहेत जे डीडॉलरेशनसाठी कारणीभूत होतात, एनर्जी त्यात मोठं आहे. त्यामुळे तुम्ही बघा व्हेनेझुएलाबरोबर जे झालं किंवा आता युद्ध आहे त्याचं मागचं कारण तेच आहे. तर आणि ऊर्जा संपत्तीवर ज्याचं प्रभुत्व जास्त जगात तो सर्वश्रेष्ठ अमेरिकेचा वर्चस्ववाद साम्राज्यवाद हाच. आणि त्यामुळे आता शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला त्याचं प्रभुत्व जे आहे ते पाहिजे तेवढं कमी करता येणार नाही, पण लॉंग टर्ममध्ये ही थीम इग्नोर होणार नाही. बरोबर. इव्हन इराक